नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बोला. अध्यक्ष महाराज, मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की कोणत्याही खाद्याच्यात वाढ झाली नाही. नोव्हेंबरमध्ये ढेपीचे भाव होते 30 रुपये आणि आता आहे 41 रुपये. आणि एखादी म्हैस आणि गाय जनली तर 6 महिने सारखं देते. 10 लिटर असलं तर सकाळी 5 देते, संध्याकाळी 5 देते. नंतर 6 महिन्यानंतर ते कमी कमी होते, मग एक टाईम येते. आणि हा ढेपीचे भाव, चाऱ्याचे भाव हे जे वाढून राहिले, तुम्ही सांगा वाढले नाही, हे मान्य मंत्री महोदय हे दर महिन्याला बदलून राहिलेले आहेत. आणि आपण कृषी विभाग म्हणतो वैरण विकासाचा कार्यक्रम करतो. जे वैरण विकासाचं जे बी देतात ते साहेब निघतच नाही. मी दूध उत्पादक शेतकरी आहे, कृषी विभागाने त्याला बी निघतच नाही. तर दुधाचे जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना लॉस होऊन राहिलेला आहे. कारण त्यांना जे लागते, म्हशीला ढेप लागते, चुरी लागते, जे फीड लागते, त्यामुळे दूध आता न परवडण्यासारखं झालं आहे. तर तुम्ही दुधाच्यासाठी फरक देऊन राहिले, पण या फरकामुळे काय होऊन राहिलं, जनावर जे दुधावून कमी झालं ते कटाईला चाललं. आणि आपल्या महाराष्ट्रातनी सगळे जनावर हरियाणा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इथून येऊन राहिले. म्हणजे चांगल्या प्रतीचे जनावर आणले, 6 महिने दूध काढलं आणि मग परवडत नाही म्हणून ते कसाबाच्या घरी चालले, कटाईवर चालले. म्हणजे चांगल्या जनावर कटाईवर चालल्यामुळे चांगले जनावर बी तयार होऊन नाही राहिले. तर माझी विनंती आहे, या सन्मान्य सुलभाताईने चांगला प्रश्न मांडला आहे दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी. तर दुधावर तुम्ही सबसिडी देऊन राहिले शेतकऱ्याला, पण चाऱ्याच्या संदर्भात आपल्या शासनामार्फत एक समजा ज्याच्या इथं जनावर आहे त्याला समजा एका जनावराच्या मागं ढेप लागणारी समजा महिन्याला समजा 5 क्विंटल ढेप ते अर्ध्या किमतीतनी किंवा कमी भावात किंवा ढेपीवर आपल्याला सबसिडी देता येईल काय? जसं आता पिकेवी आहे, पिकेवीमध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा निघते, तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना ते हरभऱ्याचा कुटार कमी दरात देता येईल काय? याच्यावर सरकार विचार करणार आहेत काय? आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता जे छोटे छोटे घरी 2-2, 3-3 गाई म्हशी गाई ठेवतात त्यांना हे भेटत नाही. कारण त्याचं दूध जे आहे हा संकलन करणारा घेऊन घेते, तो विकते डेअरीवाल्याले, संस्थेवाल्याले. त्याच्यामुळे जो तुम्ही 5 रुपये 7 रुपये देता तो चिल्लर जो दूध उत्पादक आहे त्याला भेटत नाही, तर तो त्या संस्थेला जाते. म्हणून चिल्लर जे दूध उत्पादक आहे त्यांच्यासाठी कोणती स्कीम आपण आणणार आहे का दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी? असे माझे 3 प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी अगोदरच सांगितलं की कुठल्याही प्रकारचं चारा किंवा हिरवा चारा असो किंवा सुका चारा असो, या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव वाढलेला नाही. जर आज आपण बसा, होऊ दे, उत्तर होऊ दे, बसा. ठीक आहे, उत्तर होऊ द्या. उत्तर ऐकून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही बोला. माझं उत्तर ऐकून घ्या. माझ्याकडे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आहे साहेब, मागच्या 3 वर्षाचा स्टेटमेंट आहे. पटलावर मांडला तुम्ही, मी देतो त्यांच्याकडे. आज ब्रँडेड जे पशुखाद्य होते, जसं सोनई असेल, हिरा असेल, सुग्रास असेल किंवा इंद्रनीळ, या चारही कंपनीचं 23-24 मध्ये जसं सोनईचं 32 रुपये होतं, 24-25 मध्ये 31 रुपये किलो झालं आणि 25-26 मध्ये ते पुन्हा एकदा 31 रुपये किलो. त्याचप्रमाणे हिराचं पण 31 रुपये होतं, नंतर 24 मध्ये 28 रुपये झालं, आता 25-26 मध्ये पण 31 रुपयेच आहे. सुग्रासचं पण 31 रुपये होतं 23-24 मध्ये, नंतर 30 रुपये झालं, आताही परत 30 रुपयेच आहे. इंद्रनीलचं 30 रुपये होतं, 30 रुपये कंटिन्युअस 3 वर्षाचा हा हे आहे. त्याच पद्धतीने चाराचा पण जो विषय आहे तो हिरवा चारा 2700 रुपये मेट्रिक टन होता, आज 2500 रुपये आहे. त्याच पद्धतीने सुका कडबा हा 10,000 रुपये मेट्रिक टन होता, तो आज 9,500 आहे. आणि तसंच मुरघास पण हा 8,000 होता, तो 7,500 कंटिन्युअस असा हा रेटमध्ये खूप काही वाढ झालेली नाही आहे. आणि चाऱ्याची सबसिडी देणे किंवा त्याबाबतचं पशुसंवर्धन विभागातर्फे आपण त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊया. कारण की तो विषय चाऱ्याला जो काही असतो ती सबसिडी जी द्यायची असेल तो पशुसंवर्धन विभागाशी आम्ही चर्चा करून त्याच्यात नक्कीच हे
म्हणजे मार्ग काढू. आणि बाकी जसं योजनेच्या संदर्भात कृषी विभागाशी पण आम्ही माननीय हरीशजीने सांगितलेला जो विषय आहे तो ठेपवर दर मार्केट हे असेल त्याच्यात पण कृषी विभागाशी या दोन्ही विभागाशी एक कॉमन बैठक घेऊन त्यामध्ये आम्ही निर्णय देऊ. बाबासाहेब देशमुखजी.